हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी देवाच्या नावाला धन्यवाद देते. सुरुवातीलाच मी हे वचन घेईन, 1 करिंथ याचा 10वा अध्याय आणि 13वं वचन. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही, आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करेल, ह्यासाठी की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे. गेल्या आठवडे जेव्हा समजलं की सहनशीलता या विषयावरती बोलायचं आहे आणि त्या विषयावरती काय बोलू देवा असं जेव्हा देवाला विचारलं, देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवला आणि त्या विषयाचा अभ्यास करायला जेव्हा घेतला, त्याच आठवड्यात देवानं प्रॅक्टिकली दाखवलं की सहनशीलता म्हणजे काय. प्रियांनो, आपल्या सगळ्यांनाच हे वचन पाठ आहे. 1 करिंथ याचा 10वा अध्याय आणि 13वं वचन. यामध्ये असं आहे की परमेश्वर माझ्या शक्तीपलीकडं माझी परीक्षा बघणार नाही. पण कोणाकोणालाही माहिती आहे की तुमची शक्ती कुठंपर्यंत लिमिटेड आहे. मलासुद्धा नाही माहिती. हे फक्त परमेश्वराला माहिती आहे की आपली शक्ती कुठंपर्यंत मर्यादित आहे. कारण आपण कधी काय होतं आहे, आपल्याला असं वाटतं की बास, आता संपलं सगळं, आता मला सहनच होत नाही आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की आपली खरी स्ट्रेंथ काय आहे हे फक्त परमेश्वराला माहिती आहे. आणि पवित्र शास्त्रातूनच जर हे सांगायचं झालं तर मी एका विधवा स्त्रीचं उदाहरण घेईन. 1 राजे याचा 17व्या अध्यायामध्ये जी स्त्री होती, तिच्या घरामध्ये सुद्धा दुष्काळग्रस्त परिस्थिती होती. घरामध्ये खायला काय नव्हतं. आणि जर तो अध्याय वाचला तर त्याच्यातून हेही दिसून येते की तिची सहनशीलतासुद्धा आता संपलेली. म्हणजे तिनं असं जवळजवळ ठरवलेलंच की मी आता मरणार, ह्या परिस्थितीत मी जगणार नाही. आणि तिनं त्या मरणाची तरतूदसुद्धा सगळी करून ठेवली होती. पण तिथं एक गोष्ट घडली, जी गोष्ट आपल्या पण जीवनात घडते. आपल्याला पण जेव्हा असं वाटतंय ना की देवा सगळं आता संपलं आहे, आता मला सहनच होत नाही आहे, आता माझ्याकडं काय होणारच नाही आहे, त्याच वेळी की नाही परमेश्वर आपल्याला काहीतरी करायला सांगतोय. जरा शांत राहून विचार करा. खरंच सगळ्यांना परमेश्वर सांगतोय आणि काही ना काहीतरी वेगळं करायला सांगतोय. आणि तिथं पण त्या स्त्रीला देवानं काहीतरी करायला सांगितलं. आणि ते जे सांगितलं ते एलिया संदेष्टाच्याद्वारे सांगितलं. म्हणजे तिची परिस्थिती अशी होती की घरात मुठभर पीठ होतं आणि थोडंसं तेल होतं आणि तिनं आता ठरवलेलं की हे खाणार आणि मी मरणार. आणि ज्यावेळी एलिया तिच्याकडे आला, एलिया भुकेला होता, तहानेला होता आणि परमेश्वरानं सांगितलेलं की मी तुझी तरतूद तिथं केलेली आहे. आणि एलियानं जेव्हा तिच्याकडं मागितलं की मला काहीतरी खायला दे, मला प्यायला पाणी दे, तिनं थोडीशी कुरकुर केली, किरकिर करत करत तिनं ते दिलं, त्याला बनवून दिलं. म्हणजे जे ती खाणार होती ते तिनं त्याला बनवून दिलं. इथे खूप छान गोष्ट घडली आणि ती मला खूप आवडली. ती म्हणजेच तिची सहनशीलता संपलेली. आणि ज्या गोष्टींमध्ये ती सहन करत होती, म्हणजे तिनं आता ठरवलेलं की एवढं आहे आणि मी ते खाणार आणि मरणार. पण एक गोष्ट आहे की त्याच गोष्टींचा उपयोग देवानं त्याच्या गौरवासाठी करून घेतला आणि तिच्यामध्ये त्या अन्नधान्याची बरकत आली. म्हणजे ते कधीच संपलं नाही लवकर. माझ्या जीवनातून जर सांगायचं झालं तर जेव्हा जेव्हा माझी सहनशीलता संपली असं मला वाटतंय, तेव्हा मी देवाला एकच म्हणतो की देवा, आता तुझी कृपा मला पुरव, कारण माझी सहनशीलता खरंच संपली आहे. प्रियांनो, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अशा काही गोष्टी आहेत जिथं सहन करावंच लागतं आहे. पण एक गोष्ट तिथं मी खात्रीनं सांगू शकते, आणि ती म्हणजे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ज्या परिस्थिती आहेत जिथं कुठं सहन करायला लागतं आहे, त्याच गोष्टींचा उपयोग देव येणाऱ्या दिवसांमध्ये त्याच्या गौरवासाठी करेल. मग कशाला मरणाचे विचार करायचे? स्थिर राहूया ना. म्हणजे परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी करायला सांगेल त्या करूयात आपण, आणि विश्वासानं करूयात. कारण त्याच गोष्टींद्वारे परमेश्वर त्या मरणाच्या गोष्टीतून जीवन उत्पन्न करेल. ज्या गोष्टी घेऊन आपण मरणार होतो त्याच गोष्टी घेऊन परमेश्वर आपल्याला जगवणार. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये त्याचा गौरव प्रगट करणार. धन्यवाद. थँक्यू पास्टर.